शारदीय नवरात्रोत्सव 2025ची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मंदिराची स्वच्छतेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि परिसराची स्वच्छता सुरू आहे। रंगरंगोटीचं काम पूर्ण झालेलं आहे। सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण होत आलेली आहे। उद्या चांदीच्या आभूषणांची स्वच्छता होईल आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी आपले 120 कॅमेरे सज्ज केलेले आहेत। संपूर्ण दर्शन रांग कशी कव्हर राहील या पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत। यावेळी आपण या उत्सवामध्ये एआयच्या मदतीचा वापर करत आहोत। एआयच्या सहाय्यानं आपण फेस रिडिंग कॅमेरे त्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत ते पोलीस यंत्रणेकडनं आपण त्याची यादी घेऊन त्यांचे फोटोग्राफ्स जे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ते सगळे त्यामध्ये अपलोड करतोय आणि आपल्या परिसरात जर तशी व्यक्ती ती आढळून आली तर त्याच्यावर ते डिटेक्ट करून ती कारवाई करण्याविषयी आपण सज्ज राहणार आहे। पोलीस यंत्रणा त्यासाठी पूर्णपणे आपल्या नियंत्रण कक्षात त्यामध्ये त्याचा वापर करणार आहे। दुसरा आपण एआयचा वापर करतोय ते म्हणजे फेस रिडिंगच्या माध्यमातून दर्शन रांगेत आलेला भाविक देवीपर्यंत किती वेळात पोहोचतोय, म्हणजे एकदा एंट्रीला फेस रिडिंग झाला की तो 1 तासात, 1.5 तासात, 2 तासात किती वेळात पोहोचतोय आणि कुठल्या ठिकाणी म्हणजे शेतकरी संघाच्या मंडपात किंवा पूर्व मंडपात किंवा उत्तर मंडपात किंवा मंदिरामध्ये कुठं रांग रेंगाळती आणि त्याला कुठं वेळ जास्त लागतो ह्याचा आपण अभ्यास करून ती रांग कशी लवकर पाहता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे। तिसरा आपण गर्दीच्या ठिकाणांचा म्हणजे क्राऊड कंट्रोलसाठी त्याचा वापर करणार आहे। यामध्ये हेड काउंट फोटोग्राफ्सच्या माध्यमातून हेड काउंट करून ह्या एरियामध्ये 1000 लोकांची क्षमता आहे, इथं 2000 लोकांची गर्दी झालेली आहे, तर आपण ती कशी गर्दी कमी करता येईल ह्याचा वापर आपण एआयच्या माध्यमातून करणार आहे। IIT मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्या सहाय्यानं आणि पोलीस विभागाच्या मदतीनं आपण ही यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आज SP साहेबांनी प्रत्यक्ष मंदिराची पाहणी करून या सर्व यंत्रणेची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण नवरात्राच्या ह्या शेवटच्या टप्प्यामधले तयारीमध्ये पूर्णपणे सज्ज आहोत। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।